नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 28 जून 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण अर्थसंकल्प, राष्ट्रपती अभिभाषण, गोपनीयतेचा फंडामेंटल अधिकार, समान नागरी संहिता, इंडस वॉटर ट्रीटी यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्या न्यूजना या ठिकाणी MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे अर्थसंकल्प बजेटवर आधारित। तर या ठिकाणी सर्वप्रथम न्यूज पाहूया। महायुतीचा संकल्प अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही अर्थसंकल्प आहे त्याच्या मांडणी संदर्भात एकूण ज्या काही घडामोडी आहेत त्या सध्या चालू असताना आपल्याला दिसत आहेत। आज म्हणजेच शुक्रवार दिनांक 28 जूनला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्या विधिमंडळामध्ये सादर केला जाणार आहे आणि एकूण त्या संदर्भात या ठिकाणी ती न्यूज असलेली आपल्याला दिसत आहे। या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। राज्याच्या अर्थसंकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट काय, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे कोणतेही राज्य असू दे आपल्या देशामधील, त्या राज्यामध्ये जो काही अर्थसंकल्प बजेट मानलं जातं त्याचं प्राथमिक उद्दिष्ट काय हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। कोणत्याही राज्याचा किंवा देशाचा जो काही अर्थसंकल्प आहे तो मांडण्यामागे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या राज्याच्या विभागामध्ये जी काही विविध संसाधने आहेत त्या संसाधनाचं वाटप। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कृषी विभाग असेल, उद्योग विभाग असेल, मग या ठिकाणी कृषी विभागाचा, उद्योग विभागाचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारे जे काही संसाधने आहेत त्या संसाधनाचं जे काही वाटप आहे ते कशा प्रकारे या विविध विभागामध्ये केलं जावं या संदर्भात एकूण जो लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतो त्याला या ठिकाणी आपण अर्थसंकल्प किंवा बजेट असे म्हणतो। एका सिंपल शब्दामध्ये जर सांगायचं म्हणलं तर एका वर्षामध्ये सरकारचा होणारा खर्च आणि एका वर्षामध्ये सरकारचं येणारं उत्पन्न यांचा जो काही ताळमेळ आहे तो एका दस्तऐवजामध्ये जो काही पब्लिश केला जातो किंवा सादर केला जातो त्याला या ठिकाणी आपण अर्थसंकल्प असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 1 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, विविध विभाग आणि योजनांसाठी संसाधनांचे वाटप करणे। पाहूया प्रश्न क्रमांक 2। राज्याच्या अर्थसंकल्पात कोणत्या खर्चाचे सामान्यतः योजनेतर खर्च, ज्याला की या ठिकाणी आपण नॉन प्लॅनिंग एक्सपेंडिचर म्हणतो, अंतर्गत वर्गीकरण केले जाते। म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण अर्थसंकल्प मानतो त्या ठिकाणी या ठिकाणी दोन प्रकारचे खर्च असतात। एक असता योजनावरील खर्च आणि दुसरा असतो योजनोत्तर खर्च म्हणजे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर। मग या ठिकाणी खालीलपैकी कोणता खर्च हा नॉन प्लॅन एक्सपेंडिचर मध्ये येतो असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, पगार आणि जे काही कर्मचारी आहेत त्यांना दिली जाणारी जी काही रिटायरमेंट नंतरची पेन्शन आहे हे या ठिकाणी नॉन प्लॅन खर्चामध्ये येतं। समाज कल्याणाची योजना असतील, पायाभूत सुविधा प्रकल्प असतील किंवा जे काही शैक्षणिक कार्यक्रम आहेत यावर केला जाणारा जो काही खर्च आहे तो खर्च योजना खर्चाच्या अंतर्गत प्लॅन एक्सपेंडिचर मध्ये येतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलो आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रपतीचे जे काही अभिभाषण आहे त्या संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वर तुम्हाला दिसून जाईल। काल म्हणजे दिनांक 27 जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे जे काही दोन्ही सभागृह आहे लोकसभा आणि राज्यसभा यांना संबोधित केलं आणि त्या दरम्यान राष्ट्रपतींनी आपले जे काही विचार आहेत ते या ठिकाणी प्रकट केले आणि एकूण त्या संदर्भात या ठिकाणी ती न्यूज असलेली आपल्याला दिसते। या न्यूजला धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतात? तर या ठिकाणी मित्रांनो नेमका प्रश्न काय आहे हे या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे। या ठिकाणी पहा, जे काही भारताचे राष्ट्रपती आहे संसदेचे दोन्ही सभागृह, ज्यामध्ये एक आहे लोकसभा आणि नंबर 2 वर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही राज्यसभा पाहू शकताय। मग या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा एकत्र बैठक घेतात आणि ही जी बैठक आहे या बैठकीला राष्ट्रपती संबोधित करतात किंवा राष्ट्रपती या दोन्ही सभागृहाच्या बैठकीमध्ये भाषण करतात असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय। मग असं राष्ट्रपती
कोणकोणत्या अकेजनला किंवा कोणकोणत्या वेळेला करते, तर प्रत्येक वर्षामध्ये जी काही पहिलं अधिवेशन असतं प्रत्येक वर्ष, आणि त्यानंतर जी काही नवीन लोकसभा निवडून आली आहे त्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारे एकूण 2 प्रसंगामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना या ठिकाणी संबोधित करत असतात। आणि तशा प्रकारचा राष्ट्रपतींना अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत देण्यात आला आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करण्याचा जो काही राष्ट्रपतींना अधिकार आहे तो घटनेच्या कलम 87 अंतर्गत राष्ट्रपतींना देण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। संसदेच्या दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचा मुख्य उद्देश काय असतो? म्हणजे जे काही राष्ट्रपती आहे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये या ठिकाणी अभिभाषण देतात, या अभिभाषणाचा मुख्य उद्देश या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आला आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जेव्हा राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत असतात तेव्हा ते संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर सरकारची जी काही धोरणे आणि जे काही कार्यक्रम आहेत, पॉलिसीज आहेत, योजना आहेत त्यांची रूपरेषा या ठिकाणी मांडण्याचं कार्य करत असतात। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी, सरकारची धोरणे आणि कार्यक्रमाची रूपरेषा तयार करणे। चलूया पुढच्या स्लाइडकडे, ज्या ठिकाणी इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण राष्ट्रपती जे काही अभिभाषण आहे त्या संदर्भात महत्त्वाचे फॅक्ट्स या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम संबंधित जे कलम आहे ते आहे कलम 87 मध्ये राष्ट्रपतींना संसदेच्या दोन्ही सभागृहात अभिभाषणाचा अधिकार आहे। हे या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट आहे, खास करून जे विद्यार्थी एमपीएससीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी। राष्ट्रपती केव्हा अभिभाषण करू शकतात? तर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकानंतर, सध्या आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारची स्थापना केली आहे। मग या ठिकाणी ही सार्वत्रिक निवडणूक आहे, म्हणजे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी, म्हणजे सध्या गव्हर्नमेंट जे आहे त्यांचं पहिलं सत्र सुरू आहे आणि या सत्राच्या प्रारंभी सध्या राष्ट्रपतींनी दिनांक 27 जूनला या ठिकाणी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये संभाषण केलं आहे किंवा अभिभाषण केलं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर प्रत्येक वर्षाचे जे काही पहिलं सत्र असतं, पहिलं अधिवेशन असतं, त्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहांना या ठिकाणी संबोधित करत असतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही राष्ट्रपती या ठिकाणी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतात यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात? तर यामध्ये मित्रांनो या ठिकाणी सरकारची जी काही धोरणे असतील, योजना असतील आणि सरकारचे जे काही विधायी अजेंडे आहेत यांची रूपरेषा या ठिकाणी राष्ट्रपतीकडून मांडली जाते। त्याचबरोबर सरकारच्या उपलब्धीचा आढावा आणि भविष्यातील प्राधान्यक्रमांची ही रूपरेषा या ठिकाणी दिली जाते। उपलब्धीचा आढावा म्हणजे सरकारने मागच्या काही वर्षांमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून कशा प्रकारे जनकल्याण साध्य केलं गेलं आहे, कशा प्रकारे आर्थिक विकास झाला आहे, हे या ठिकाणी त्या ठिकाणी सरकार सांगत असतं। आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सरकार कशा प्रकारे कार्य करणार आहे, कोणकोणत्या क्षेत्रावर कशा प्रकारचा भर देणार आहे याची माहिती या ठिकाणी राष्ट्रपतीच्या अभिभाषणातून या ठिकाणी जनतेला आणि एकूणच सर्व देशाला या ठिकाणी भेटत असते। त्याचबरोबर नवीन सरकारी उपक्रम असतील, कार्यक्रमाच्या ज्या काही घोषणा आहेत त्याही या ठिकाणी सरकार करू शकतं। अशा प्रकारे महत्त्वाचे काही घटक या ठिकाणी राष्ट्रपतीच्या अभिभाषणामध्ये समावेश असतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जो काही राष्ट्रपतीचं अभिभाषण होतं दोन्ही सभागृहामध्ये, त्या दोन्ही सभागृहामध्ये राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर आभार प्रस्ताव मांडला जातो, ज्यामध्ये प्रथम जी चर्चा आहे ती लोकसभेमध्ये होते आणि त्यानंतर राज्यसभेमध्ये या ठिकाणी या अभिभाषणावर चर्चा होते। सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी आहे, जर या ठिकाणी जो काही आभार प्रस्ताव या ठिकाणी सरकारकडून मांडण्यात आला आहे राष्ट्रपतीच्या अभिभाषणासंदर्भात, तो आभार प्रस्ताव मंजूर न झाल्यास अशा परिस्थितीत सरकार विरुद्ध अविश्वास ठराव पास झाला असं मानलं जातं। म्हणजे जे काही सरकार आहे ते या ठिकाणी अल्पमतात आहे, याचाच अर्थ प्रधानमंत्र्यांना आणि जे काही केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्यांना या ठिकाणी राजीनामे द्यावे लागतात। अशा प्रकारे आभार प्रस्तावाचं या ठिकाणी खूपच महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं। त्याचबरोबर राष्ट्रपतीचे अभिभाषण याचा अर्थ असा होतो की जे काही संसद आहे, संसदेचे जे काही नवीन अधिवेशन आहे
त्याची आता औपचारिकरित्या सुरुवात झाली आहे असा अर्थ या ठिकाणी त्याचा होताना आपल्याला दिसतो। आणि जेव्हा राष्ट्रपतीचे अभिभाषण चालू असते तेव्हा संसदेमध्ये उपस्थित असणार जे काही सदस्य आहेत ते या ठिकाणी प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत किंवा या ठिकाणी प्रश्न त्यावर विचारू शकत नाही किंवा त्यामध्ये कसल्याही प्रकारचा व्यत्ययही आणू शकत नाहीत। अशा प्रकारे काही महत्त्वपूर्ण पॉइंट या ठिकाणी या स्लाइडमध्ये आपल्यासाठी आहेत। पुढे जर पाहिलं तर तयारी कोण करतं, म्हणजे जी काही राष्ट्रपतीचं अभिभाषण आहे त्याची तयारी कोण करतं, तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष हे या ठिकाणी राष्ट्रपतीचे जे काही अभिभाषण आहे त्याची वेळ आणि ती सुनिश्चित करण्याचं कार्य करतात। भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना जेव्हा राष्ट्रपती संबोधित करत असतात तेव्हा त्या ठिकाणी उपराष्ट्रपती उपस्थित असतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीमध्ये या ठिकाणी राष्ट्रपती काय करतात, तर या ठिकाणी दोन्ही सभागृहांना संबोधित करत असतात। सरकारच्या धोरणावर आणि कामगिरीवर टीका करण्याची विरोधकांना या ठिकाणी संधी असते, म्हणजे एकदा का राष्ट्रपतीचे संभाषण जे आहे, संबोधन आहे ते पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जी काही राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जी काही चर्चा होते त्या दरम्यान या ठिकाणी विरोधी पक्षनेते किंवा विरोधी गट या ठिकाणी सरकारची जी काही धोरण आहेत किंवा सरकारची जी काही कामगिरी आहे त्यावर या ठिकाणी टीका करू शकतात। आणि त्याचबरोबर जे काही राष्ट्रपतीचे अभिभाषण आहे त्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहात चर्चा होते, हे या ठिकाणी ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे। राष्ट्रपतीचे जे काही भाषण असतं किंवा राष्ट्रपती जेव्हा संसदेला संबोधित करतात तेव्हा त्याचं प्रकाशन दूरचित्रवाणी आणि रेडिओवर थेट प्रकाशित केलं जाऊ शकतं, हेही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। अशा प्रकारे इन डिटेलमध्ये आपण राष्ट्रपती आणि राष्ट्रपतीचं जे काही संसदेसाठी संबोधन आहे त्याची या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। पुढचे दोन प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये एक प्रश्न आहे गोपनीयतेचा अधिकार, ज्याला की या ठिकाणी आपण फंडामेंटल राईट म्हणतो, आणि दुसरा आहे समान नागरी संहिता। प्रश्न पाहूया। गोपनीयतेचा अधिकार, ज्याला की या ठिकाणी आपण राईट टू प्रायव्हसी असं म्हणतो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संरक्षित करण्यात आला आहे असं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। मित्रांनो या ठिकाणी कलम 14, कलम 15, कलम 19, कलम 21 हे सर्वचे सर्व जे अधिकार आहेत ते फंडामेंटल राईटच्या अंतर्गत या कलमामध्ये देण्यात आलेले आहेत। परंतु जो काही राईट टू प्रायव्हसी आहे किंवा गोपनीयतेचा जो काही अधिकार आहे तो या ठिकाणी कलम 21च्या अंतर्गत येतो, आणि आपले जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्या राईटमध्ये जे काही कलमे आहेत त्यामध्ये 21 नंबर जे काही कलम आहे ते खूपच ब्रॉड आहे, ते खूपच विस्तारित आहे। वेळोवेळी याची जी कक्षा आहे ती सुप्रीम कोर्टकडून या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय डी कलम 21। पाहूया प्रश्न क्रमांक 6, समान नागरी संहिता, ज्याला की या ठिकाणी आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहे? मित्रांनो या ठिकाणी समान नागरी कायदा किंवा ज्या ठिकाणी आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड हा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग किती मध्ये देण्यात आला आहे अशा प्रकारचा सरळ आपला प्रश्न आहे। तर समान नागरी कायदा आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 44च्या अंतर्गत देण्यात आला आहे, आणि कलम 44च्या अंतर्गत जे काही विधान आहे ते DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या अंतर्गत येतात, आणि जी काही आपली डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत हे भाग 4च्या अंतर्गत येतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय बी भाग 4। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की मित्रांनो या ठिकाणी इंडस वॉटर ट्रीटी या संदर्भात आहेत। UPSC आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न आहेत। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इंडस वॉटर ट्रीटी। स्टेटमेंट 1, द इंडस वॉटर ट्रीटी वॉज साइन्ड बिटवीन इंडिया अँड चायना। Statement 2, World Bank act as a mediator in the signing of the Indus Water Treaty. Statement 3, the treaty has never faced any dispute or issue since its signing. मित्रांनो या ठिकाणी एकूण 3 स्टेटमेंट आपल्याला इंडस वॉटर ट्रीटी संदर्भात देण्यात आले आहेत, आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत हे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम इंडस वॉटर ट्रीटी म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। भारताच्या उत्तरेला या ठिकाणी तुम्हाला सिंधू नदी दिसत असेल। या सिंधू नदीचं जे काही जल वाटप आहे, पाण्याचं जे काही वाटप आहे ते 2 देशांमध्ये करण्यात आलं आहे, आणि त्या अंतर्गत एक करार करण्यात आला आहे। या करारालाच या ठिकाणी आपण इंडस वॉटर ट्रीटी असे म्हणतो।
मग या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आपल्याला देण्यात आले आहे त्या स्टेटमेंट चर्चा करूया। इंडस वॉटर ट्रीटी ही भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे, भारत आणि चीनच्या दरम्यान ती नाहीये आणि 1960 साली ही ट्रीटी या ठिकाणी करण्यात आली होती। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी काही इंडस वॉटर सिंधू नदी जल विवाद जो आहे तो मिटवण्याचं कार्य या ठिकाणी जागतिक बँकेने म्हणजे वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झालं होतं। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चूक आहे। 1960 नंतर या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान मध्ये अनेक वेळा इंडस वॉटर ट्रीटी वर डिस्प्यूट निर्माण झाले आहेत, वाद निर्माण झालेले आहेत। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए, ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी मित्रांनो इंडस वॉटर ट्रीटीवरच आधारित आहे आणि सरळ जो काही प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण प्रश्न पाहणार आहोत। इंडस वॉटर ट्रीटी अलोकेट्स विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर टू इंडिया। जी काही सिंधू नदी जल विवादाच्या अंतर्गत जी काही करार करण्यात आला आहे त्या अंतर्गत भारताला कोणत्या नद्यांचं पाणी देण्यात आलं आहे असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी चायना या देशामधील मानस सरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो। त्यानंतर सिंधू नदी ही उत्तर पश्चिम या दिशेने वाहताना दिसते आणि पुढे ती दक्षिण या दिशेने वाहत जाऊन पाकिस्तान आणि पुढे अरबी समुद्रात जाऊन भेटताना आपल्याला दिसते। या ठिकाणी आपल्या पंजाबमधून झेलम, चेनाब, रावी, सतलज, बियास अशा प्रकारे काही नद्या या ठिकाणी इंडस म्हणजे सिंधू नदीला जाऊन भेटताना आपल्याला दिसतात। यापैकी काही नद्याचं पाणी हे पाकिस्तानला देण्यात आलं आहे आणि काही नद्याचं पाणी हे भारताला देण्यात आलं आहे। आणि या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलं आहे यापैकी कोणत्या नद्या आहेत ज्यांचं पाणी या ठिकाणी भारताला देण्यात आलं आहे। तर मित्रांनो यामध्ये नंबर 1 वर आहे बियास रिव्हर, नंबर 2 वर या ठिकाणी तुम्ही रावी रिव्हर पाहू शकताय आणि नंबर 3 ला या ठिकाणी सतलज रिव्हर आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी, बियास, रावी आणि सतलज दीज रिव्हर्स वॉटर इज अलोकेटेड टू इंडिया। तर अशा प्रकारे दिनांक 28 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील आणि जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF ही त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।